उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे। ठाकरे यांच्या आरोपांना मी गंभीरतेने घेत नाही असं स्पष्ट करत फडणवीसांनी विरोधकांवर अफवांचं राजकारण केल्याचा आरोप केला आहे। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महायुतीचा विजय निश्चित असल्याचा दावा केला आहे। उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर बोलताना देवेंद्र फडणवीस वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी काहीच काम केलं नाही, त्यांच्याकडे जनतेसमोर दाखवण्यासाठी काहीही नाही म्हणून अफवांचा बाजार उठवून मतं मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। मात्र 16 तारखेला जनता योग्य उत्तर देईल आणि त्यांच्या अफवांना कोणीही बडणार नाही असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला। शहासेना संदर्भातील टीकेवर बोलताना फडणवीस म्हणाले, अशी वक्तव्य त्यांनी याआधी अनेकदा केली, पण प्रश्न असे की त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार आहे का? विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये जनतेने शिंदे गट आणि भाजपलाच कौल दिला आहे। महानगरपालिकेतही जनता आम्हालाच निवडून देईल असा दावा त्यांनी केला। टीका टोमण्यांवर जनता मतदान करणार नसल्याचं सांगत हाच निवडणुकीचा मुद्दा असेल असं फडणवीस म्हणाले। 29 महापालिकांबाबत बोलताना फडणवीस यांनी सांगितलं की महायुतीची स्थिती अत्यंत मजबूत आहे। किमान 27 महापालिकांमध्ये महायुतीतीलच एका पक्षाचा महापौर असेल आणि हा नंबर 1 पक्ष ठरेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। पहिल्यांदा तर याला गंभीरतेनेच मी घेत नाही। याचं कारण त्यांच्याकडे दाखवायला काही नाही, 25 वर्षात काही काम केलं नाही, त्यामुळे अफवांचा बाजार उठवून आपल्याला मतं मिळू शकतील असं जे त्यांना वाटतंय, मला असं वाटतं 16 तारखेला हे स्पष्ट होईल। त्यांच्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवणार नाही। शिवसेना म्हणजे शहासेना असल्याचे 100% पराभव डोळ्यासमोर दिसतोय, म्हणूनच हे राजकारण चाललेलं आहे। शिवसेना म्हणजे शहासेना आणि भाजपाची बी टीम असल्याचं ते आरोप करतायत। पहिल्यांदा थोडी बोलले, ते अनेक वेळा बोलले। प्रश्न हा आहे की ते बोलल्यानंतर कोणाचा त्यांच्यावर विश्वास आहे का? विधानसभेमध्ये ते असंच बोलत होते, तरी लोकांनी आम्हाला आणि शिंदेजींना निवडून दिलं। नगरपालिकेमध्ये पुन्हा आम्हालाच निवडून दिलं। आता महानगरपालिकेत जनता आम्हालाच निवडून दिली। जनता विकासाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मतदान करेल असं वाटतंय। जनता टोमण्यांवर मतदान करणार नाही, जनता टीकेवर मतदान करणार नाही, जनता विकासावरच मतदान करेल। माझा असा कयास आहे की 29 महानगरपालिकेत आमची स्थिती चांगली आहे। किमान 27 महानगरपालिकांमध्ये महायुतीच्या 3 पक्षापैकी कुठल्या तरी पक्षाचा महापौर असेल आणि भाजप नंबर 1 असेल। मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावर आज मोठी घटना घडली आहे। कुर्ला आणि विद्याविहार रेल्वे स्थानकांच्या दरम्यान असलेल्या मध्य साइडिंगमध्ये उभी असलेल्या कचरा उचलणाऱ्या लोकल ट्रेनला अचानक आग लागली आहे। आगीची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही। मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावर आज सकाळी खळबळ उडवणारी घटना घडली। कुर्ला आणि विद्याविहार रेल्वे स्थानकांच्या दरम्यान असलेल्या मध्य साइडिंगमध्ये उभी असलेल्या कचरा उचलणाऱ्या लोकल ट्रेनला अचानक आग लागली। आगीचे लोळ आणि धुराचे लोट दिसताच परिसरात एकच गोंधळ उडाला। घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वे प्रशासन आणि अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले। आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे। सुदैवाने ही लोकल सेवा साइडिंगमध्ये उभी असल्यामुळे कोणतीही प्रवासी वाहतूक बाधित झाली नाही आणि आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही। दरम्यान आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप स्पष्टता नसून या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या काही लोकल सेवांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। रेल्वे प्रशासनाकडून घटनेचा तपास सुरू आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचाराला वेग आला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील पूर्व उपनगरातून प्रचार रॅली काढत निवडणूक प्रचाराची अधिकृत सुरुवात केली आहे। या रॅलीद्वारे शिंदेंनी थेट जनतेशी संवाद साधत विकासाच्या मुद्द्यावर मतदारांचा पाठिंबा मागितला। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईतील पूर्व उपनगरात भव्य प्रचार रॅली काढली। पूर्व उपनगरातील विविध भागांमधून ही रॅली काढण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक, कार्यकर्ते आणि समर्थक रॅलीत सहभागी झाले होते। ढोल ताशे, घोषणा आणि झेंडे यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। या प्रचार रॅली दरम्यान एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या विकासावर भर देत महायुती सरकारने केलेली कामगिरी जनतेसमोर मांडली। मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिकेत स्थिर आणि सक्षम नेतृत्व आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं। महापालिका निवडणुकीसाठी ही रॅली अत्यंत महत्त्वाची मानली जात असून पूर्व उपनगरातून प्रचाराची सुरुवात करून शिंदेंनी राजकीय ताकद दाखवून दिल्याचं चित्र आहे। आगामी काळात मुंबईच्या इतर भागांमध्येही अशाच प्रचार रॅल्या काढल्या जाणार असल्याची माहिती आहे। जालना शहरात महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर टीका केली आहे। राजकीय वैफल्यातूनच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले असल्याचं तटकरे यांनी म्हटलं आहे।
मुलाखतीदरम्यान राज ठाकरेंनी अजित पवार यांच्यावर 70,000 कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना तटकरे म्हणाले की राज आणि उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यांना कोणतंही महत्त्व नाही. जनतेला वास्तव माहिती आहे आणि अशा आरोपांचा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही. जालन्यातील प्रचार सभेनंतर बोलताना तटकरे यांनी स्पष्ट केलं की महायुती विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असून विरोधकांकडे मुद्दे नसल्यामुळे ते आरोप आणि टीकेच्या माध्यमातून राजकारण करत आहेत. सणाज आज जालना शहरामध्ये प्रचाराच्या निमित्ताने जेवायला आलो. त्याला पोलाद उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला जालनाचा परिसर, बियाण्याच्या उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला हा परिसर, या शहराला इतक्या मोठ्या प्रमाणावरती एक हाती नेतृत्व मिळालं असताना सुद्धा शहरामधली एकंदरीत दुर्गंधी, एकंदरीत अवस्था बघितल्यानंतर मनाला प्रचंड वेदना त्या ठिकाणी झाल्या. या शहराचा कायापालट करण्यासाठी शहरवासियांनी आम्हाला ताकद आणि शक्ती द्यावी एवढीच विनंती करतो. साहेब, राजकीय प्रश्न आहे. काल ठाकरे बंधूची एक मुलाखत झाली, त्यामध्ये राज ठाकरे असं म्हणाले की अजित पवारांविरोधातील बैलगाडी भरपूर होते, आता का देत नाही तुम्ही, राज ठाकरे साहेब, राज ठाकरे आता वैफल्यातून त्या ठिकाणी ते एकत्रित झालेले आहेत. त्यामुळे ते काय बोलतात त्याला मला फारसं महत्व देण्याची गरज वाटत नाही. याचं कारण अजितदादा 8 वेळेला विधानसभेवरती लाखाच्या मताच्या फरकाने आले. या राज्यात सर्वाधिक अर्थसंकल्प त्यांनी मांडला आणि म्हणूनच गेली अनेक वर्ष राज्यातल्या जनतेने त्यांचं नेतृत्व जे विकासात्मक आहे, आश्वासक आहे, वचनाची पूर्तता करणार आहे, त्याच्या पाठीमागे जनता उभी राहते. अशा वेळेला नैराश्यातून वैफल्यातून अशी वक्तव्य विरोधकांची येतात. जालन्यामध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवते. आता पण काँग्रेस सोबत आघाडी होत होती तुमची, परंतु आता तुम्ही महायुती सोबत गेल्यानंतर पहिली निवडणूक आहे. याच्या आधी पण तुम्ही सत्तेमध्ये होतात नगरपालिकेमध्ये असताना. आता किती उमेदवार येतील असं वाटतं आजच्या सभेच्या? एक असं आहे की आजचा प्रतिसाद प्रचंड अभूतपूर्व असावा. स्वबळावरती या शहरामध्ये निवडणूक पहिल्यांदाच आम्ही लढतो. ती पण महानगरपालिका स्थापन झाल्यापासून पहिली निवडणूक. अशा वेळेला जरूर ज्या पद्धतीने राज्यभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने काम केलंय आणि या शहराची बकाल अवस्था ज्यांनी केली, त्यामुळे परिवर्तन होईल असं मला निश्चितपणे साहेब, राज्यामध्ये तुम्ही महायुती म्हणून आहेत, मात्र पुण्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजप आमने सामने अजितदादा टीकास्त्र टाकतात भाजप. एक असं आहे की राज्याच्या राजकारणामध्ये आपण 95 सालापासून पाहिलं की राज्यामध्ये युतीच्या आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता आली. कधी भाजप शिवसेनेचं सरकार होतं, लोकशाही आघाडीचं सरकार, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राहिलं. त्या वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या स्वतंत्रपणे लढल्या. निवडणुका ज्यावेळेला लढतात, प्रचाराची ज्या वेळेला वेग वाढत राहतो, त्यावेळेला टीका टिप्पणी स्थानिक पातळीवरती होत असते. ही स्थानिक पातळीवरची टीका टिप्पणी आहे. मी या बाबतीमध्ये माझं अजितदादांशी बोलणं झालं, माननीय मुख्यमंत्री महोदयांशी झालं, बावनकुळे साहेबांशी झालं आणि त्याच्यामुळे टीका टिप्पणी निवडणुकापुरतं सीमित आणि त्या शहराच्या राजकारणापुरताच त्या ठिकाणी. त्याच्यावर विरोधक असं म्हणतात की तुम्ही विरोधकांना स्पेस मिळू नये म्हणून तुम्ही असं ठरवून करताय. सर, विरोधकांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यातल्या जनतेने, लोकसभेला त्यांना जे अभूतपूर्व यश मिळालं, ज्या पद्धतीने नाकारलं, वैफल्यग्रस्त झालेले विरोधक या निवडणुकीमध्ये इतके हतबल झालेत की त्यांना स्वतःची स्पेस त्यांना शोधता कंदील लावायला लागतो. अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना असेल, भारतीय जनता पक्ष असेल, वेगवेगळ्या पद्धतीने ज्यावेळेला लढतात, त्यावेळेला मग त्यांची स्पेस जनतेने ज्यावेळेला कमी केलेली आहे, त्यावेळेला ते असं बोलणारच. हे ज्या वेळेला घडत असतं त्यावेळेला आपण बघितलं की नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्याही आम्ही परस्परांच्या विरोधामध्ये लढलो, पण राज्यातल्या जनतेने 90% कौल हा महायुतीला दिला. आताही महापालिकेमध्ये तसंच. छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना संदीपान भुमरे यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही कॅबिनेट मंत्री होतो. आम्हाला वाटायचं की कॅबिनेटमध्ये गेल्यावर मुख्यमंत्री प्रत्यक्ष भेटतील, MIDC पाणी यासारख्या प्रश्नांवर चर्चा करता येईल. पण प्रत्यक्षात प्रत्येक वेळी निरोप यायचा, मुख्यमंत्री ऑनलाईन येणार आहेत. 2.5 वर्षांच्या काळात मुख्यमंत्री आम्हाला फक्त 4-5 वेळाच भेटले असं सांगत भुमरे म्हणाले की कॅबिनेट संपताच मुख्यमंत्री दुसऱ्या दाराने निघून जायचे, मुख्यमंत्री टीव्हीवर ऑनलाईन दिसायचे आणि लगेच ऑफलाईन व्हायचे असा टोला त्यांनी लगावला. उद्धव ठाकरे सरकारमधील उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यावरही भुमरे यांनी आरोप केले. ते विमानाने यायचे, हॉटेलमध्ये थांबायचे आणि संध्याकाळी निघून जायचे. उद्योगासाठी पत्र दिलं तरी ते ना वाचायचे, ना बोलायचे असा आरोप भुमरे यांनी केला. आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना भुमरे म्हणाले, पैठणच्या उद्यानासाठी 2.5 वर्षे मी त्यांच्या मागे फिरलो, पण त्यांनी एक शब्दही बोलला नाही आणि पत्रावर सहीही केली नाही. मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर
त्यांनी थेट 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असं भुमरे यांनी सांगितलं. यावेळी चंद्रकांत खैरे यांच्यावरही भुमरे यांनी जोरदार टीका केली. खैरे यांचं काहीच उरलेलं नाही, ते स्वतःचा मुलगाही उभा करू शकत नाहीत असं म्हणत 17 तारखेनंतर त्यांच्या पक्षात कोणीच उरणार नाही असा दावा भुमरे यांनी केला. काम केलं, 3000 कोटी रस्त्याला दिले आपल्या शहराला. अहो मला सांगायचं, इतके काम कधी आतापर्यंत झालेली साहेब. आम्हाला 1000 कोटी कधीच माहित नव्हते. लाडल्या बहिणीचा विषय घ्या, लाडल्या बहिणीचा विषय हा एकनाथ शिंदे साहेबांमुळे योजना सुरू झालेली आहे. अशा अनेक योजना आम्ही पाहिलेल्या आहेत. अहो मला सांगायचं की आपण मुख्यमंत्री उभाटाचा पाहिला, ज्यावेळेस उभाटाचे मुख्यमंत्री होते राजू भाऊ आणि उदय भाऊ, आम्ही कॅबिनेटला जायचो. मी तुमच्या आशीर्वादानं कॅबिनेट मंत्री होतो आणि आम्हाला वाटायचं आता आमचे मुख्यमंत्री आम्हाला भेटते, आम्ही प्रश्न मांडू. आम्ही DMIC मधला विषय असेल, पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, आम्हाला असं वाटायचं की आता आम्ही उभाटाच्या मुख्यमंत्र्यांना भेटू, त्यांना बोलू, त्यांना काम सांगू. पण आम्हाला निरोप यायचा, आम्ही कॅबिनेट मध्ये बसायचो आणि आम्हाला निरोप यायचा की आता मुख्यमंत्री ऑनलाईन येणार. काय येणार मुख्यमंत्री? ऑनलाईन येणार. टीव्ही चालू झाली का मुख्यमंत्री ऑनलाईन यायचे. आता मला असं वाटायचं किंवा मुख्यमंत्री आम्हाला भेटतील, पण मुख्यमंत्री आम्हाला ऑनलाईन शिवाय भेटले नाही. मी तुम्हाला खोटं बोलत नाही. आम्ही फक्त 2.5 वर्षात मुख्यमंत्री आम्हाला 4-5 वेळेस भेटले. किती? आणि 4-5 वेळेस कॅबिनेटला आले आणि आम्हाला वाटायचं आता मुख्यमंत्री आता कॅबिनेट मध्ये बसते, आम्ही पत्र देऊ, आम्ही काम सांगू. आम्ही त्यांच्याकडे जायचो, कॅबिनेट संपली का ते दुसऱ्या दारात जायचे. मला सांगा, असा मुख्यमंत्री आपल्याला भेटला. अहो ऑनलाईन मुख्यमंत्र्याला आम्ही पाहायचो, टीव्ही बंद झाली का ऑफलाईन व्हायचे, काय काम. असा मुख्यमंत्री आम्ही 2.5 वर्ष पाहिला आणि आता सांगतात की आम्ही हे काम करू, आम्ही ते काम करू. अरे मला सांगा, हे काम करू शकले नाही तुम्ही आणि आज तुम्ही वल्गना करता कामाच्या. 2.5 वर्ष तुम्ही पाणी देऊ शकले नाही, त्या योजनेला चालना देऊ शकले नाही. उभाटानं इथं घागर मोर्चा काढला. अहो यांच्या मोर्चाला उन्हे आलं नाही. ही परिस्थिती यांची झाली साहेब. असे अनेक विषय सांगासारखे. मला सांगा, हा उद्योग मंत्री होता सुभाष देसाई, उभाटाचा उद्योग मंत्री होता. हा फक्त विमानाने यायचा आणि रामा हाटलीत थांबायचा, सकाळी यायचा, संध्याकाळी बॅग घेऊन जायचा. मी खोटं बोलत नाही, रात्र झालेली मी आयुष्यात. आणि आम्ही कधी रामामध्ये जायचो आणि त्यांना भेटायचो, साहेब आम्हाला भेटायचं, पण त्यांचे PS सांगायचे होते कामासाठी एक होते का काय हेच कळत. 2.5 वर्षाच्या काळात एक मिटिंग घेतली नाही आणि आम्ही त्या उद्योग मंत्र्याकडे जायचो, पत्र घालतो, वरच बघत नव्हता. आम्ही त्यांना पत्र द्यायचो, ते बघतच नव्हता, बोलतच नव्हता. मला सांगा, जो मंत्री बघत नाही, बोलत नाही, तो काय काम करतो. काहीतरी बोललं तर पाहिजे, सांगितलं तर पाहिजे, चर्चा तर केली पाहिजे. अहो मी पैठणच्या उद्यानासाठी ज्या आदित्य ठाकरेच्या मागे 2.5 वर्ष फिरलो साहेब. मी खोटं बोलत नाही. मला एकच मुलगा विजय खोटं बोलत असा. 2.5 वर्ष फिरलो. मी त्या आदित्य ठाकरेकडे जायचो, त्याला सांगायचं, मी बोलायचं जय महाराष्ट्र, नुसतं जय महाराष्ट्रानं पुढे चालायचं. तो 2.5 वर्ष मला बोलला नाही. मी पत्र दिले, पण उद्यानानं त्याच्या पत्रात माझ्या सही केली नाही. पण एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि मला ते विचारलं, भुमरे मामा तुमच्या त्या उद्यानाचा काय विषय. मला साहेब मी 2.5 वर्ष झाले, मी विनंती करतो, मला ते निधी मिळत नाही. त्याने सांगितलं किती लागतो, मी सांगितलं 150 कोटी लागतो. 150 कोटी निधी दिला किती. आणि काम चालू झालं, उद्यान चालू झालं, संभाजीनगरचा 4 पदरी रस्ता चालू झाला. अशा अनेक कामं सांगायसारखी. पण मला सांगायचं की यांना बोलण्यासारखं काही नाही राजू भाऊ. हे वैयक्तिक फक्त आरोप करू शकता आणि खैरेविषयी तर बोलूच नाही. तुम्हाला सांगतो तो खैरेच म्हणतो, मला कोणी विचारित नाही, त्याचं काय बोला.
जो म्हणतो माझ्या उमेदवारांची यादी मी सामन्यात वाचली तर राजू भाऊ तो स्वतःचं पोरग उभा करू शकत नाही. ही परिस्थिती त्याची आहे. मला एक सांगायचं, त्याच्याविषयी न बोललेलं चांगलं काय त्याचं काही राहिलेलं नाही, त्याला कोणी विचार. मग माझी आपल्याला विनंती आहे, बोलण्यासारखं खूप आहे. खैरेनं सांगितलं होतं लोकसभेला जर मी पडलो तर मी हिमालयात जाईल. राजू भाऊ आपल्याला त्याला कपडे घेऊन द्यायला लागते ना, करून पाठवून द्यायला लागतं, त्याचं काही काम नाही. अहो 2.5 वर्षात मी आपल्या प्रभागामध्ये, मी रामकृष्ण नगर मध्ये राहतो, मी खैरेसाहेब खासदार होते आणि त्यांना मला साहेब मला एक 10 लाखाचा सभा मंडप लागतो. अहो नारळ फोडून मला त्या कॉलनीतले लोक म्हणे नारळ फोड, त्याचं काय झालं. मी अक्षरशः खोटं बोलत नाही. मी ज्यावेळेस मंत्री झालो आणि त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी मला निधी दिला आणि त्या 1 कोटी निधी दिला एकनाथ शिंदे साहेबांनी आणि ते काम केलं. असे लय नारळ फोडले त्यांना साहेब. हा इथे नुसतं टोकऱ्यामारी घालतो तो निव्वळ भोंदू उभारणारा माणूस होईल. आणि म्हणून मला सांगायचं, या खैरे बसून या उभाटा बसून सावध राहिलं पाहिजे. कारण आता ह्या पक्षात दोघच राहिलेले, हे दोघं हे पक्ष उभाटा संपल्याशिवाय राहत नाही. तुम्ही 16 तारखेला पहा, 17 तारखेला यांच्याजवळ कोणी जात नाही. ही परिस्थिती आहे. म्हणून आता सावंतसाहेब बोलणार आहे, खूप काही बोलताय. तर मी ग्रामीण भागातला माणूस आहे, मला कॅबिनेट मंत्री केलं एकनाथ शिंदे साहेबांना. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, तुम्ही जाता आता मला बघता. आणि मला खातं दिलं, कोणतं शेतकऱ्याचं खातं दिलं, कोणतं दिलं रोजगार आम्ही आणि फलोत्पादन. आपण सगळे ग्रामीण भागातले या खात्याला आम्ही 10 रुपयाला आणण्याचं काम मी केलं. 10 रुपयाला आणण्याचं काम केलं. बोलण्यासारखं खूप आहे, पण साहेबाला जायचंय, अजून सभा घ्यायची आहे. साहेब मी तुम्हाला खात्री देतो, राजू भाऊला फक्त ह्या वार्डापुरतं प्रभागापुरतं. जालना शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने प्रभाग क्रमांक 13 मध्ये आपलं संपूर्ण पॅनल मैदानात उतरवलं आहे. या प्रभागात भाजपकडून भाग्यश्री जोगस, अनामिका पांगारकर, ज्ञानेश्वर ढोबळे आणि महेश निकम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 4ही उमेदवार सध्या घरोघरी जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत जोमाने प्रचार करत आहेत. या निवडणुकीत PR कार्ड हा महत्त्वाचा आणि प्रभावी मुद्दा भाजपकडून पुढे करण्यात येत आहे. प्रभागातील नागरिकांना PR कार्ड मिळावे यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचा दावा उमेदवारांकडून केला जात आहे. याच मुद्द्याला पाठबळ देण्यासाठी बुधवारी सायंकाळी प्रभाग क्रमांक 13 मध्ये भव्य रॅली काढण्यात आली. झेंडे, घोषणा आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसरात निवडणुकीचं वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. या रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने भाजपच्या प्रचाराला अधिक बळ मिळालं आहे. महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग 13 मध्ये ही लढत चुरशीची होणार असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. खऱ्या अर्थानं जालना महानगरपालिका 2026 सार्वत्रिक निवडणूक सुरू आहे आणि जालना शहराची ही पहिली महापालिका आहे आणि त्यामुळं या पहिल्या महापालिकेमध्ये निवडणूक लढत असताना आम्ही जनतेसमोर जात आहे आणि जनतेच्या प्रत्येक घरी जाऊन प्रत्येक डोर टू डोर आम्ही प्रचार करत आहे. खऱ्या अर्थानं मागील आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून जे काही नगरसेवक असताना जी कामं केली, विकास कामे केली, त्या कामांना लोकांना चांगला प्रतिसाद आहे, विकासाला चांगला प्रतिसाद आहे आणि त्यामुळं जनतेचा उत्कृष्ट असा प्रतिसाद असल्यामुळं प्रचारामध्ये रंगत वाढलेली आहे. खऱ्या अर्थानं मतदारांच्या समोर जात असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा जो मागील काम केलेला त्याचं समाधान जाणवत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्याकडून भरपूर त्यांच्या काही अपेक्षा आहेत की अपेक्षा जसं काय आहे की शहर आता मोठं होत आहे, विस्तारित होत आहे. जसा माझ्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये जवळपास काही कॉलनी भाग आहे आणि काही स्लम भाग आहे. स्लम भागांचा विषय जर ठरला तर प्रामुख्यानं सर्व जे घरधारक आहेत त्यांना PR कार्डचा मुद्दा प्रामुख्यानं आवडत आहे आणि भारतीय जनता पार्टीनं हा मुद्दा लावून धरलेला आहे आणि संबंधित सर्व इस्लाम भागातले जे संजय नगर असतील, इतर जो काही आमचा झोपडपट्टी वस्तीचा काही भाग आहे त्या भागामध्ये सर्व नागरिकांना PR कार्ड मिळावे अशी त्यांची मागणी आहे आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार या मागणीसाठी येणाऱ्या काळामध्ये त्याचा पाठपुरावा करू आणि निश्चितच येत्या काही महिन्यातच आम्ही त्यांना PR कार्ड लागू करून देऊ. आणि तसेच जे काही सामाजिक जे तरुण आहेत
तरुण आहेत, महिला आहेत, त्यांच्या अपेक्षा आहेत की त्यांच्या कामाला हाताला काम मिळालं पाहिजे. विकासाबरोबर त्यांना लोकप्रतिनिधीकडून एक विकासाच्या सोबतच आर्थिक बाजूने त्यांना सक्षम करण्यासाठी त्यांची मागणी येत आहे. आणि या आपल्या माध्यमातून मी त्यांना सांगतो की आम्ही येणाऱ्या काळामध्ये तरुणांना रोजगार, महिलांच्या हाताला काम आणि बेरोजगारी कमी करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. धन्यवाद. नागरिकांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे. तुम्ही आता बघू शकता पाठीमागं घ्या की प्रचारामध्ये प्रचंड उत्साह आहे आणि नागरिकांच्या चेहऱ्यावरच सांगत आहे की आम्ही काय कामं केली आणि काय काम करायला पाहिजेत आणि आमच्या अपेक्षित त्यांना जे आहे ते समाधान आहे. त्यांना समाधानकारक आमच्याकडनं झालेल्या कामाबद्दल वाटत आहे. प्रभाग क्रमांक 13 मधून बीजेपी कडून उभी आहे. आमचा प्रश्न महिलेसाठी, महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी मी कायम उभी राहीन महिलांच्या पाठीशी. तसेच आत्ताच देवेंद्रजींनी महिलांच्या बचत गटाच्या माध्यमातून मॉल सुरू करून देण्याची जी घोषणा केली आहे त्यासाठी मी सदैव महिलांच्या पाठीशी उभी राहीन. आणि त्यांनी जे काही आश्वासनं केलेली आहे आमच्या ज्येष्ठांनी त्या पूर्ण करण्याची मी प्रयत्न करेन. आणि अत्याचार होत आहेत, जे महिला सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यासाठी मी प्रयत्न करीन. आणि लवकरात लवकर प्रत्येक विभागात, प्रत्येक गल्लीमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करण्याची प्रयत्न करेन. छान रिस्पॉन्स आहे महिलेचा, छान आहे. आणि तुम्ही जसं की बघताय की आमच्या मागं केवढा प्रचंड तोफा सोबत आहे, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाहीये. सगळीकडे रिस्पॉन्स छान भेटत आहे, पॉझिटिव्ह आहे. नमस्कार, मी महेश विष्णुराव निकम, प्रभाग क्रमांक 13चा उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीचा. आम्ही चारही पॅनलमध्ये उभा आहे. माझं एक सांगायचं झालं तर महेश निकम याची ओळख सर्वांना अशी आहे, मतदारांना, मतदार काय कुठल्या जातीपातीचा नसतो. मतदार हा असा असतो की त्याच्यासाठी धावून जाणारा माणूस, त्याच्यासाठी धावून जाणारा आपला हक्काचा माणूस. जो भाऊ फोन केला 5 मिनिटात आलो बाबा, चल तुझ्यासाठी काम करू राहिलो मी. सगळ्यांना एक आवडता माणूस लागतो की बाबा जो आपल्या कामात, प्रत्येक गोष्टीत, पोलीस स्टेशन असो, कुठं नगरपालिका असो, घाटी असो, कुठं असो, त्यांच्या सुखा दुःखात उभा राहणारा त्यांचा हक्काचा माणूस लागतो. कोणीही या जातीपातीचं राजकारण इथं करू नये. दुसरी गोष्ट की पैशाच्या ह्या गोष्टी ज्या चालू आहे बाहेर अशा, त्या पण करू नये. मतदार हा पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि तो पूर्ण आम्हाला विश्वास आहे की हा मतदार आमच्या चारी जे आहे, भाग्यश्रीताई जोगस असतील, अनामिकाताई पांगरकर असतील, ज्ञानेश्वर माऊली ढोबळे असतील आणि मी स्वतः, आम्हाला चौघांना चांगलं प्रचंड मतांनी निवडून देतील असा विश्वास आहे. आणि सर्वांनी फक्त आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं एवढीच विनंती करतो. नमस्कार, माझं नाव सौ भाग्यश्री सुजित कुमार जोगस. मी प्रभाग क्रमांक 13 मधून उभी आहे. आमचं हे सबका साथ, सबका विश्वास, सबका विकास यावर आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. आणि आमचं स्लोगन, आमचं अजेंडा आहे की सगळ्यांना पाणी पुरवठा सुरळीत झाला पाहिजे, रस्ते असतील, नाल्या असतील आणि महिला सशक्तीकरणावरती आमचा भर जास्त देण्यात येणार आहे. नमस्कार, थँक्यू. नवी मुंबईमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की नवी मुंबईत आजही अनेक गंभीर प्रश्न प्रलंबित आहेत आणि ते सोडवण्याचं काम आम्ही करणार आहोत. काही प्रमुख रस्ते वगळता शहरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे. पार्किंगची सुविधा आणि वाहतूक कोंडीसारखे प्रश्न वर्षानुवर्षे जैसेच्या तसेच राहिले आहेत. इतकी वर्षे सत्ता असूनही हे प्रश्न का सुटले नाहीत, असा थेट सवाल शिंदेंनी विरोधकांना केला. सर्वांगीण विकास करायचा असेल तर शिवसेनाशिवाय पर्याय नसल्याचं सांगत लोकांना आता परिवर्तन, विकास आणि बदल हवा असल्याचं शिंदेंनी ठामपणे मांडलं. आमचा अजेंडा फक्त आणि फक्त विकासाचा आहे. ज्यांनी स्वतःला मालक समजलं त्या ठिकाणी जनता हीच खरी मालक आहे. लोकप्रतिनिधी हे सेवक असतात आणि त्या भावनेतूनच आम्ही काम करतो, असं म्हणत शिंदेंनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टोला लगावला. नवी मुंबईतील विकासाच्या मुद्द्यावरून येत्या काळात राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्ह दिसत आहेत. त्या प्रश्नांना सोडवण्याचं काम आपण करतो. मग कंडोनियम मध्ये सोयी सुविधांचा विषय असेल, गरजेपोटी बांधलेली घरं असतील, ओसी देण्याचा निर्णय असेल, शिशी देण्याचा निर्णय असेल, गरजेपोटी बांधलेल्या घरांना नियमित करण्याचा निर्णय असेल, या भागातल्या पुनर्विकासाचे वेगवेगळे प्रश्न आहेत. सगळ्यांना घरांचा विषय आहे आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं या घरांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम शिवसेना करेल. त्यासाठी जे ज्या नियमामध्ये बदल करायचे असतील तेही करू आपण. परंतु नव्या मुंबईचा विकास, सर्वांगीण विकास झाला पाहिजे. काही प्रमुख रस्ते सोडले, चांगले रस्ते,
परंतु आतमध्ये आपण गेल्यानंतर इंटरनल रस्त्यांची वाईट अवस्था आहे, बकाल अवस्था आहे, त्या ठिकाणी सोयी सुविधा नाही आहे आणि म्हणून या सर्वांगीण विकास करायचा असेल तर या ठिकाणी शिवसेनेशिवाय पर्याय नाही असं मी लोकांना सांगतोय. आणि शिवसेना बिलकुल 80% समाजकारण 20% राजकारण याप्रमाणे या भागामध्ये नव्या मुंबईमध्ये लोकांचंही मत आहे. गेल्या अनेक वर्षाची सत्ता असताना हे प्रश्न प्रलंबित राहिले आणि म्हणून परिवर्तन लोकांना पाहिजे, बदल पाहिजे आणि विकास पाहिजे. आमचा अजेंडा विकासाचा आहे, आमचा अजेंडा डेव्हलपमेंटचा आहे आणि या नव्या मुंबईकरांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचा आहे. त्यांनी एवढे वर्ष काय केलं? ज्यांची सत्ता होती त्यांनी काय केले या एवढे वर्ष? हा माझा सवाल आहे. आणि म्हणून पार्किंगची सोय असेल, या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या असेल, एवढे वर्ष ट्रॅफिकची समस्या का सोडवली नाही? पार्किंगची समस्या का सोडवली नाही? आणि ती समस्या आम्ही सोडवणार, शिवसेना सोडवेल आणि नक्की या ठिकाणी दिलेला शब्द आम्ही पाळतो. म्हणून आमचा अजेंडा फक्त आणि फक्त डेव्हलपमेंटचा आहे, विकासाचा अजेंडा आहे. ज्या लोकांनी इकडे मालक म्हणून स्वतःला समजलं त्या ठिकाणी जनता मालक असते आणि लोकप्रतिनिधी हे सेवक असतात आणि म्हणून त्या पद्धतीने आम्ही काम करतोय. विकास नव्या मुंबईचा झाला पाहिजे ही भूमिका शिवसेना. प्रशासन होतं त्या 5 वर्ष मागच्या वेळेला 3000 कोटीचा डल्ला मारलेला आहे, आरोप केलेले आहेत गणेश. आता या सगळ्या आरोपाला मी आता उत्तर देऊ इच्छित नाही. मी योग्य वेळी योग्य उत्तर देईन. मला सगळं माहिती आहे, सगळं माहिती आहे आणि त्यामुळे आता फक्त आणि फक्त विकास. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॅडबरी नाका परिसरात राजकीय बॅनरबाजी जोरात सुरू आहे. आघाडीच्या वतीने घराणेशाही आणि रखडलेला पुनर्विकास या मुद्द्यांवर टीकात्मक बॅनर लावण्यात आले आहेत. तर याच ठिकाणी युतीकडून विकासाची गती असा आशय असलेले बॅनर झळकले आहेत. या बॅनर वॉरवर बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले, असे बॅनर लावून नेमकं काय सूचित करायचं आहे हे मला माहीत नाही. जेव्हा आपण दुसऱ्यांकडे एक बोट दाखवतो तेव्हा स्वतःकडे 4 बोटे असतात. त्यामुळे आधी स्वतःकडे पहा आणि मग दुसऱ्यांवर टीका करा असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला. घराणेशाहीवर बोलण्याआधी स्वतःचा इतिहास तपासा असं म्हणत केळकर यांनी आघाडीवर अप्रत्यक्ष टीका केली. दरम्यान काँग्रेसचे नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करत असल्यावर प्रतिक्रिया देताना केळकर म्हणाले, काँग्रेस आमच्या सोबत येत आहे पण आम्ही सत्तेसाठी काँग्रेससोबत जात नाही. भारतीय जनता पार्टीने कधीही काँग्रेसला मतदान केलेले नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. अंबरनाथ येथील काँग्रेसचे निवडून आलेले नगरसेवक पक्षातून निलंबित झाल्यानंतर भाजपमध्ये दाखल झाल्याचं सांगत भाजपामध्ये आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला सक्षम करण्यासाठी पक्षाकडे मजबूत आणि सक्षम नेतृत्व असल्याचंही केळकर यांनी नमूद केलं. 15 तारखेला होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर आहे आणि ठाण्याला आणखी बदलायचं असेल तर महायुतीला आपला कौल द्या असं आवाहन संजय केळकर यांनी केलंय. म्हणजे आमच्याकडे तर कुठली घराणेशाही नाही, अशी काही व्यवस्था नाही आणि आमची ही पद्धत पण नाही आणि त्याच्यामुळे जे आमच्याकडे बोट दाखवत आहे ते उरलेली बोटं जी आहेत ती खरी म्हणजे त्यांच्याकडे आहे. त्यांनी ही सुरू करायला पाहिजे कारण त्यांच्याकडे तर पिढ्यानपिढ्या चालूच आहे ना आणि त्याच्यामुळे त्यांनी पहिले दुरुस्त करावं आणि मग आमच्याकडे बोट दाखवावं. साहेब, आपण 15 तारखेला मतदान होत आहे. कशा पद्धतीने लोकांनी कुठल्या मुद्द्यावरती मतदान करावं जेणेकरून महायुतीचा जो कौल आहे तो लोकांपर्यंत पोहोचावा? मी निश्चितपणे आवाहन करीन की डबल इंजिन सरकार सध्या चालू आहे. प्रत्यक्ष विकास आपल्या दृष्टीमध्ये आहे, आपण बघत आहोत. हा सगळा MMR रिजन असेल किंवा ठाणे असेल, इतक्या प्रकारच्या योजना ज्या आहेत त्या या ठिकाणी आणलेल्या आहेत की आमच्या सगळ्यांचं जीवन सुकर व्हावं, सुखी समृद्ध व्हावं, कोंडी मुक्त व्हावं आणि भरपूर त्याला सुविधायुक्त असं असावं. या दृष्टीने हे तिसरं इंजिन देखील गरजेचं आहे. आणि मला कल्पना आहे की आपण सुज्ञ आहात, सुज्ञ वोटर आहात, सुज्ञ नागरिक आहात. मी आवाहन करेन की आपण या तिसरं इंजिन देखील उभं करा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्हाला भरभरून जो आपण पूर्वी आशीर्वाद दिला तो या महापालिका निवडणुकांमध्ये पण द्या. आम्ही तुमचं एक मत जे आहे ते 5 वर्ष आम्ही फुकट जाऊ देणार नाही. प्रत्यक्ष आपल्याला विकासाचा ही जी विकासाची गंगा सुरू आहे तर त्या यात्रा कशा पद्धतीने वेगवान होऊ शकते हे आम्ही निश्चितपणे दाखवू शकतो आणि म्हणून मी हे आपल्याला आवाहन करतो. सर, राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबद्दल प्रदेशाध्यक्षांनी अपशब्द उच्चारले होते, त्यामुळे देवेंद्रजींना सावरण्याची वेळ आली. कसं पाहता तुम्ही या वक्तव्यावर? नाही, त्या वक्तव्याचं आदरणीय देवेंद्रजींनी सांगितलं की
वेगळ्या अर्थाने ते घेतलं गेलं, पण तसं नाहीये. माझा देखील चांगला अनुभव आहे विलासरावांच्या बद्दल. मी वरच्या सभागृहात होतो, विलासराव ज्यावेळेला मुख्यमंत्री होते तर हे बघत नव्हते की हा माझ्या पक्षाचा आहे का दुसऱ्या पक्षाचा आहे. जाता क्षणीच ते जर योग्य काम असेल तर ते त्वरित करायचे, म्हणजे त्याला वेळ सुद्धा लावायचे नाही. आणि ओव्हरऑलच अजात शत्रू ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचं विलासरावांचं एक खानदानी कॅरेक्टर असं व्यक्तिमत्व होतं, रुबाबदार व्यक्तिमत्व होतं. आणि विरोधक म्हणजे शत्रू नाही अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये विलासराव वावरत होते. आणि त्याच्यामुळे ते सर्वांचे लाडके झाले, महाराष्ट्राचे झाले, सर्व पक्षातल्या प्रमुख लोकांचे देखील ते त्यांच्यामध्ये देखील ते लोकप्रिय होते. साहेब, आपण जर पाहिलं तर अंबरनाथ येथील 12 नगरसेवकांनी जे आहे ते काँग्रेसचे भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला, परंतु अनेक टीका टिप्पणी देखील झाली की भाजप कशा पद्धतीने सत्तेसाठी जे आहे ते काँग्रेसमध्ये देखील जात आहे, त्यामुळे यावरती तुमची काय नेमकं बाजू आहे? नाही, पहिले त्यांनी एक तर त्यांचं आरशात बघायला पाहिजे की आपले नगरसेवक इकडे जातात का. त्यांनी तर सांगितलं ना प्रेस कॉन्फरन्समध्ये देखील की एकूणच विकासाच्या दिशेने ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी जाते आणि आमच्या शहरामधला विकास जो आहे तो आमच्या दृष्टीने महत्वाचा आहे. आणि त्याच्यामुळे ते भारतीय जनता पार्टीमध्ये त्या येण्याकरता त्यांनी म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये आले. त्याच्यामध्ये काही अस्पृश्य नाही आहेत, काँग्रेस आहे म्हणून अस्पृश्य आहेत असं नाहीये. ते काँग्रेसमधलं भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर भारतीय जनता पार्टीची विचारधारा, भारतीय जनता पार्टीची पंचनिष्ठा या सगळ्या बाबतीमध्ये त्यांना भारतीय जनता पार्टी तयार करेल.